हाय फ्रेंड्स, मी वर्षा भोसले. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज मी झटपट अशी पनीरची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी थोडंसं खोबरं, 2 कांदे घेतलेत आणि त्याच्यामध्ये तीळ घेतली, अद्रक लसूण घेतले आणि ते छान मिक्सरला वाटून घेणार. त्यासोबतच ते तर करून घेतले. लगेच पनीर तळावून घेतलं आहे. पनीर तळल्यानंतर ह्याच तेलामध्ये मी आपले सुके मसाले असतात, जसं की मिरची पावडर, प्रवीण मसाला, मॅगी मसाला आणि माझ्याकडे सवई मटण मसाला होता. तो मसाला मी थोड्या वेळापूर्वी कोमट पाण्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून ग्रेव्ही करण्यासाठी ठेवले होते साईडला. त्याच्यानंतर जो मसाला मी कांदा, अद्रक लसूणचा दाखवला होता, तो मसाला मी बारीक करून घेतला आणि तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले परतवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी याच्यावर झाकण ठेवलं होतं. झाकण जर नसतं ठेवलं तर याचं तेल आहे ते बाहेर गेलं असतं. तर छानपैकी असे 10 मिनटं तरी मी हा मसाला पूर्णपैकी पाणी आटेपर्यंत आणि याचं सुटसुटीत तेल सुटेपर्यंत मी याला परतवून घेतलेले. त्यानंतर पनीर जे फ्राय केलं होतं ते पनीरसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलं. गरजेनुसार गरम पाणी टाकलं. शक्यतो मी गरम पाण्याचाच वापर करते, कारण की सगळं भाजीला उकळीसुद्धा छान येते आणि भाजीची तरीसुद्धा टिकून राहते. मस्तपैकी 10 ते 15 मिनटं भाजी उकळवून घेतली आणि इतकी छान अशी टेस्टी भाजी झाली होती. तेही खूप छान झटपट, जास्त झंझट नाही मसाला भाजण्याचा ना कशाचा. एकदम मस्त तरीदार भाजी बघू शकता तुम्ही तयार झालेली आहे. या जेवायला आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.